हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहे फूड प्रिझर्वेशन मेथड्स म्हणजे अन्न टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय. प्राचीन काळापासून ते आजच्या मॉडर्न टेक्निक्सपर्यंत जे काही उपाय यूज केले जातात किंवा टेक्निक्स यूज केले जाते ते आपण हे सगळं बघणार आहे. सन ड्राईंगपासून स्मार्ट पॅकेजिंगपर्यंत या जर्नीमध्ये आपण सेफ्टी, न्यूट्रिशन आणि सस्टेनेबिलिटी या सर्व पॉईंट्स आपण समजून घेऊया. फर्स्ट आहे वाय प्रिझर्व फूड. फूड प्रिझर्वेशन का गरजेचं आहे? कारण स्पॉइल्ड फूड म्हणजेच अनसेफ फूड असतं. फूड प्रिझर्वेशन मेथड्स फूडला लाँग शेल्फ लाईफ देतात, न्यूट्रिशन मेंटेन करत असतात आणि सीझनल फूड हे एअर बाय अराउंड अवेलेबल करत असतात. ट्रेड असेल किंवा ट्रॅव्हलसाठी आपल्याला काय करतात, इसेन्शियल असतात. त्यानंतर थर्ड आहे ड्राईंग अँड सन ड्राईंग. आता आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईंग करत असतो. एक टेक्निक्स असतात की जे आपण मशिनरीने यूज करतात आणि आपले ट्रॅडिशनल मेथड आहे की सन ड्राईंग वगैरे आपण जे असेल ते मेथड यूज करतो. ड्राईंग म्हणजे सर्वात जुना आणि सिम्पल मेथड आहे. सन ड्राईंगमध्ये आपण फ्रूट्स असेल, फिश असेल किंवा ग्रेन्स असेल हे सगळे आपण त्याच्यामध्ये यूज करतो. यामुळे काय होतं की वॉटर कमी होते आणि मायक्रोवेव्ह ग्रोथ त्याच्यामध्ये थांबते. ड्राय फ्रूट्स हे हलके असतात, त्यामुळं ट्रान्सपोर्टसाठी इझी आणि स्टोरेजसाठी जास्त काळ ते टिकू शकतात. त्यानंतर फोर्थ आहे साल्टिंग, स्मोकिंग अँड करिंग. आता साल्टिंगमुळे मॉइश्चर काय होते, बाहेर येत असते. स्मोकिंगमुळे काय होते की फ्लेवरसोबत अँटी मायक्रोबियल कंपाऊंड्स तयार होतात. तर करिंगमध्ये साल्ट असेल, शुगर असेल, नायट्राइट्स असेल हे वापरले जातात. हे मेथड्स मीठ आणि फिश टिकवण्यासाठी आपण हजारो वर्षापासून वापरले गेलेले होते. ते आजही आपण वापरत असतो. पाचवं आहे फर्मेंटेशन अँड पिकलिंग. फर्मेंटेशन म्हणजेच मायक्रोबचा एक फायदा करून घेतला जातो. आता त्याच्यामध्ये आपण असं रोजच्या जीवनात आपण योगर्ट असेल, इडली असेल, किमची असेल हे सगळे पदार्थ आपण तयार करत असतो. हे पिकलमुळे ॲसिड किंवा ब्राईन वापरतात. या प्रोसेस फूडला टिकवतात आणि त्यात प्रोबायोटिक असेल, फ्लेवर आले, न्यूट्रिशन ॲड केले जातात. त्यानंतर 6 पॉईंट आहे शुगर प्रिझर्वेशन. हाय शुगर कॉन्सन्ट्रेशन वॉटर बाइंड करतं आणि मायक्रोब्स ग्रोथ होत नाहीत त्याच्यामध्ये. मग जाम्स असेल, जेली असेल, कँडी असेल ह्या सगळ्यामुळे त्याच्यामध्ये काय होतात, मायक्रोब्स ग्रो होत नाहीत. सगळ्या शुगर प्रिझर्वेशनच्या एक्झाम्पल्स आहेत. स्टरलाइज ग्लास जारमध्ये आपण काय करतो, हे सील केले जातात आणि आपल्याला महिनाभर आपल्याला ते टिकवता येतात. 7 आहे कोल्ड स्टोरेज. रेफ्रिजरेटर याच्या आधी लोक आईस हाऊसेस किंवा रोड सेलर वापरत होते. हार्वेस्ट आईस, केव्स किंवा कोल्ड सेलर्स यामुळे फूड वीक्सपर्यंत टिकवले जात होते. हा एक रेफ्रिजरेशनचा एक कॉन्सेप्ट होता. त्यानंतर कॅनिंग हीट स्टरलायझेशन. 19th सेंचुरीमध्ये कॅनिंग रिव्हॉल्युशन झालं. फूड एअरटाईट कंटेनरमध्ये सील करून हाय हीटमध्ये त्यातले मायक्रोब्स किल केले जात होते आणि ते फूड प्रोडक्ट्स जास्त काळ टिकवले जात होते. कॅनिंग फूड हे सेफ, सेल्फ स्टेबल आणि ट्रान्सपोर्टेबल झालं. पण चुकीच्या कॅनिंगमुळे काय होतं की ब्लोटोनियमचा धोकासुद्धा निर्माण होतो. त्यानंतर 9th आहे पाश्चरायझेशन अँड फ्रीजिंग. आता आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की पाश्चरायझेशन आपण मिल्कमध्ये यूज करतो. का तर त्यातले जे बॅक्टेरिया असेल ते काय होते आपण किल करून ते दूध जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी करत असतो. पाश्चरायझेशनमध्ये कंट्रोल हिटिंगमुळे काय होतं की मिल्क काय होते सेफ होतात. फ्रीजिंग मायक्रोबियल ग्रोथ थांबवतं आणि न्यूट्रिशन रिटेन करत असतं. मॉडर्न कोल्ड चेन सिस्टीममुळे आज वर्ल्ड वाईडमध्ये फूड ट्रान्सपोर्ट पॉसिबल झालेलं आहे. त्यानंतरनं 10th आहे मॉडर्न पॅकेजिंग. आता तुम्हाला माहिती आहे की मॉडर्न पॅकेजिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग्स येतात. आज प्रिझर्वेशनमध्ये पॅकेजिंग स्मार्ट आहे. मॉडिफाय ॲटमॉस्फियर पॅकेजिंग MAP. त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी करून स्पॉइलेज स्लो केले जाते. त्यानंतर व्हॅक्यूम पॅकेजिंग असेल, अँटीऑक्सिडंट, प्रिझर्वेटिव्स हे मेथड्स काय करतात की एखाद्या फूड प्रोडक्टची शेल्फ लाईफ वाढवत असतात. त्यानंतर इमर्जिंग टेक्निक्स. हाय प्रेशर प्रोसेसिंग HPP. हीटशिवाय मायक्रोब्स काय केले जातात, इनॲक्टिव्ह करतात. इरेडिएशन्समध्ये स्पायसेस असतील किंवा ग्रेन्स असतील हे त्याच्यामध्ये जे काय इन्सेक्ट असेल ते काय केलं जातं, कंट्रोल असते. इरेडिएशनची एक टेक्निक असते, त्याच्यामुळं स्पायसेस असतील किंवा ग्रेन्स असतील ते त्याच्यामध्ये जे असणारे इन्सेक्ट असतात ते कंट्रोल केले जातात. स्मार्ट पॅकेजिंग सिनारिओ कलर चेंजिंगमुळे काय होतात, त्याच्यामध्ये फूड सेफ आहे का नाही किंवा हे खराब झाले का नाही हे त्याच्यामध्ये कळत असतात. हे झाल्या फ्युचरच्या प्रिझर्वेशनच्या मेथड्स आहेत. कन्क्लुजनमध्ये काय तर
सन ड्राईंग असेल, सॅल्टिंग असेल, स्मोकिंग आजपासून सुरुवात झाली आणि आज आपण स्मार्ट पॅकेजिंग आणि हाय टेक्निक प्रिझर्वेशनपर्यंत पोचलो. आता फूड प्रिझर्वेशन इज इक्वल टू सेफ्टी प्लस न्यूट्रिशन प्लस कन्व्हिनियन्ससुद्धा झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.